सर, तुमची निवड झाली आहे. 50 वर्षाच्या इतिहासानंतर पहिल्यांदाच असं घडते की भाजप नेत्यांची निवड होते साखर संघाच्या अध्यक्षपदी. काय सांगाल? एक आज आमच्या संचालक मंडळाची निवड झाली आणि त्या संचालक मंडळामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर संघाचं बिनविरोध म्हणून माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि केतनभाई पटेल आमचे गुजरातचे त्यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली. वास्तविक पाहता ही निवड करत असताना सर्व संचालकांनी बिनविरोध निवड केली आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेबांचं विशेष करून मी या ठिकाणी आभार व्यक्त करील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करील की या सर्व नेत्यांनी खरं म्हणजे माझं नाव पुढं आणलं आणि ही संधी काम करण्याची मला दिली. मला असं वाटतं देशातल्या दृष्टीनं राष्ट्रीय सहकारी साखर संघ ही फार महत्त्वाची संस्था आहे, कारण याच्यामध्ये ह्या देशातले 5 कोटी ऊस पिकवणारे शेतकरी, कामगार आणि मोठ्या प्रमाणामध्ये 1/3पेक्षा जास्त उद्योगाचा टर्नओव्हर हा साखर उद्योगामधला आहे आणि थोडाफार आम्हालाही अनुभव आहे, सहकार मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने जो विश्वास टाकला आहे माझ्यावर तो निश्चितपणानं पूर्ण करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील. काय साधारण बदल फायदा होऊ शकतो, कारण तुम्ही सहकार मंत्री होतात आणि सहकार खातं केंद्रातलं अमित शाह यांच्याकडे आहे, ऊसपट्टा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. नाही, राष्ट्रीय सहकारी साखर संघामध्ये सगळ्याच राज्यांचा वाटा आहे, परंतु महाराष्ट्राचा वाटा ह्या सहकारी साखर संघामध्ये राष्ट्रपातळीवरती मोठा आहे, कारण 100पेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातले आहेत जे आजही चालू आहेत. वास्तविक पाहता आत्ता जी साखर उद्योगासमोरच्या ज्या समस्या आहेत, वास्तविक पाहता आता रिलीज मेकॅनिझमची समस्या आहे. 90% तुमचा जो रिलीज मेकॅनिझमचा जो कोटा आहे तो तुम्ही विकला पाहिजे. इथेनॉलच्या बाबतीमध्ये काही प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न आता नव्याने निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर आज आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या निवासस्थानी आमची आज बैठक झाली. सर्व संचालक मंडळ त्या बैठकीला उपस्थित होतं आणि 20-25 मिनटं बैठकीमध्ये माननीय अमित शाह साहेबांनी काही सूचना केलेल्या आहेत. विशेषतः इथेनॉलचे प्रोजेक्ट जर फिजिबल करायचे असतील आपल्याला तर मक्यापासून सुद्धा आपण आहे ह्या इथेनॉलच्या प्लॅन्टमध्ये सुद्धा आपण इथेनॉल करू शकतो आणि त्यासाठी काही फार खर्च येत नाही. तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले की तुम्ही काही एक प्रस्ताव बनवा. त्याचबरोबर एक अशी पॉलिसी तयार करू की सातत्याने हे कारखानदारी ही सारखी सरकारकडे येता कामा नये, स्वतःच्या पायावर ही कशी उभं राहील आणि थोडंसं प्रोफेशनल मॅनेजमेंट त्याच्यामध्ये आणून आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये दर 10 वर्षामध्ये एका दुसरा वर्ष दुष्काळ असतं, एका दुसरा वर्ष उत्पादन कमी होतं, 2-4 वर्ष उत्पादन अति होतं, 2-3 वर्ष उत्पादन सर्वसाधारण होतं. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही इंडस्ट्री जर आपल्याला सस्टेन करायची असेल तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं प्रोफेशनल मॅनेजमेंट करण्याची गरज आहे आणि अमित शाह साहेबांनी हेही सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनं सेमिनार्स घ्या, वर्कशॉप घ्या. केंद्र सरकार पूर्ण ताकदीने या साखर उद्योगाला मदत करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.